प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तुमसर शहरातील प्रभात लॉज येथे सुरू असलेल्या अवैध कथित वेश्या व्यवसायाची मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खात्री होताच पोलिसांनी धाड टाकून सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. ही कारवाई तुमसर पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने करण्यात आली. धाडी दरम्यान करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत एका महिलेसह 5 पुरुष आरोपींविरुद्ध कलम 345 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय. पीडित 2 महिलांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांची सुटका करण्यात आली. सदरची ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे, रवींद्र क्रेवतकर, महिला पोलीस हवालदार अर्चना कुथे, मंजुषा घरडे, मानिक किरसन व अनैतिक मानवी वाहतूक कक्ष भंडाराच्या महिला पोलीस हवालदार नेमू गाडवे तसेच पोलीस अंमलदार चौधरी गिरीपुंजे, पोलीस स्टेशन तुमसर आदींनी केली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.